भावना मॅडमच्या आणि आनंदीच्या केसाला साधा धक्का जरी लागला ना तर सोडणार नाहीये मी. सिद्धिराज संपतराव गाडे पाटलांनी दिलेला शब्द आहे हा. लक्ष्मी, ए तू काय झालंय तुला? अगं रडतेस का तू? लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी नको, लक्ष्मी नको ना रडू. तू शांत सांग मला काय झालं आधी. तू शांत हो, शांत हो. मला सांग काय झालंय. तुम्हाला काल म्हटलं होतं ना मला कामावर जाऊ द्या. तुमच्या आत्याबाई मी घरी थांबले. नोकरी गेली माझी. मालकांनी काढून टाकलं. अगं अगं पण तू एक दिवस कामावर नाही गेलीस आणि तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून हात दुखावला होता तुझा, तर त्याने कामावरून काढून टाकलं सर. लक्ष्मी ठीक आहे ना, ठीक आहे गेलं काम. इतकी का रडतेस पण? म्हणजे आता दुसरी नोकरी पटकन कशी मिळणार? हीच नोकरी कशी बशी मिळाली होती. मला कुठे काय फार येतं. आता 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 पैसे कसे येणार घरी? सगळं भार तुमच्या खांद्यावर पडणार. लक्ष्मी तू पैशांची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, होईल सगळं व्यवस्थित. अगं आपला धंदा चांगला चाललाय. रिक्षाच्या व्यवसायात मिळत आहेत ना पैसे, मग का काळजी करतेय? थोडासा तर हातभार लागला असता ना माझा. आता कसं होणार? पुन्हा सगळं ओझं तुमच्या खांद्यावर. लक्ष्मी एक लक्षात ठेव, कुठलाही भार घ्यायला हे खांदे समर्थ आहेत. तुझा माझ्यावर विश्वास नाही? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. आहे ना, मग अजिबात काळजी करू नकोस. अगं आणि तसंही लक्ष्मी, दिवसाला 200 पोळ्या करणं म्हणजे काय सोपं काम होतं का? आणि या वयात तू इतकं अवघड काम करावंस असं मला खरंच वाटत नाही. अहो पण थोडेसे पैसे येत होते की नाही आपल्या हातात. आणि पैसे हा शब्द जर मला ऐकू आला ना पुन्हा तुझ्या तोंडून तर मी चिडेन, खूप चिडेन. चालेल ना? एक लक्षात ठेव, मी एकटा आपलं घर खंबीरपणे चालवू शकतो. आणि रंगात डोळे पुस. काय ग? आणि रिक्षात बसा. चला, रडणं थांबायचं आहे. चल ये. चल. ठीक आहे लक्ष्मी, अजून चेहरा तसाच आहे. रडणं नाही थांबलं, हसत नाही आहेस तू. सॉरी. आता सॉरी कशा करता? तू काही ठरवलंयस का की आज मी तुझ्यावर चिडायचंय असं? मग सॉरी वगैरे बोललीस ना आणि रडणं नाही थांबवलंस ना की चिडे ना? थांबलं ना? चल. उठणार आहे. मला सांग तरी माझं नक्की काय चुकलंय ते. मी सॉरी ही म्हणतेय तुला. का तू असं वागतोयस? हे बघ, मला सांग मी नक्की काय करू? म्हणजे तू आतिशी तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी आज रात्रभर गाणं गाऊ, नाहीतर मी सरळ जाऊन ना किचनच्या ओट्यावर उभी राहते हात वर करून, नाहीतर कपाटात बसते. पण तू इथे बसू नकोस ना जयंत. चल ना आतमध्ये. उठ ना जयंत, उठ ना प्लीज.
थँक्यू जयन. चल आपण आज जाऊ. ये. मॅडम जयन, ते काय करतोयस तू? मॅडम मला जेवायला द्या. मला भूक लागली. जयन, जेवायला द्या ना मॅडम. शांत रे. काय बनवलंय आज? हे बघा, तुम्ही जे काही बनवलं असेल ना ते मला चालेल. मला तुमच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. द्या ना मला जेवण. जयन, मॅडम प्लीज. जयन, प्लीज. जयन, 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 अरे जयन, 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 काय करतोयस हे तू? का वागतोयस असं? चल ना आत. थांबव ना हे सगळं. जयन, मॅडम ही माझी प्लेट घ्या आणि आतून जेवण वाढून आणा. तुम्ही काळजी करू नका, मी इथेच बसलोय. मी इथेच बसून जेवणार आहे. वॉचमॅन आहे ना मी. मला गेटवर लक्ष ठेवायचं असतं. घ्या जेवण वाढा मला. मॅडम तुम्ही जेवण दिल्याशिवाय मी काम सुरू करणार नाही आहे. ते काय, मला तुमच्या हातचं जेवण जेवायचं आहे. द्या ना जेवण प्लीज मॅडम. जयन, प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी, दागिना तू गळा हो खरा तन्मणी. अहो कळले ना का पण कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. ओ वारली ती कळी यौवनाची, गोजिरी होतरी पालवी मनाची. सांज ही लोटली जीवनाची, लागते होतरी ओढ मिलनाची. तू सखी सोबती प्रेमिका, रुक्मिणी तूच अनुराधिका. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. तुम्ही अशा उन्हात का उभ्या? रिक्षात बसा. आज तुम्ही जा आता रिक्षावर, मी निघते. अरे असं कसं? तुम्हाला सोडल्याशिवाय कसं जाणार मी? बसा. जयन, बस कर ना आता हे सगळं. मला माझी चूक कळलीये. मी नाही वागणार पुन्हा असं. मी पाया पडते तुझ्या. चल ना आत. जयन, 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 जयन,
जयंत काय करतोयस? ऐक ना. जयंत, मॅडम छान झालं होतं जेवण. नेहमी जसं होतं तसंच. आता रात्रीच्या जेवणाला पण पुन्हा भेटू. तर मी आता माझी ड्युटी सुरू करतो. जयंत तसं का वागतोयस तू? मला सांग ना, माझं काय चुकलंय ते. तू जे सांगशील ना ते मी करायला तयार आहे. पण प्लीज तू असं नको ना वागू. तुझं हे असं विचित्र वागणं नाही सहन होतंय मला. नको ना जयंत मला अशी शिक्षा देऊस प्लीज. कसली शिक्षा मॅडम? तुम्हाला वॉचमॅन हवा होता ना. आता मीच या घराचा वॉचमॅन. आता मी इथेच बसून राहणार आणि आपली ड्युटी पूर्णपणे निभावणार. इनफॅक्ट माझा 4चा राऊंड राहिलाय, तो मी आता करून येतो. अहो, तुम्हाला सांगू का, आज खूप खचले होते मी. पण बरं झालं तुम्ही भेटला. तुम्ही भेटलात आणि वेगळाच हुरूप आला बघा. अहो ऐका ना, मी उतरते आता. तुम्ही रिक्षा चालवा, मी पण जरा नवीन नोकरी शोधते. लक्ष्मी, हे बघ, एवढ्या लगेच कुठे जायची काही गरज नाहीये. तू आता घरी जाऊन आराम कर. अगं तसंही तुझा हात अजून पूर्ण बरा नाही झालाय, दुखतोय. अहो हे बघ, मी आता काही ऐकणार नाहीये. मी तुला पहिल्यांदा घरी सोडणार आणि मग मी पुढे कामावर जाईन. अहो ऐका माझं, मी माझी जाते. तुम्ही आता जरा भाडं वगैरे बघा आणि रिक्षा चालवा. अगं भाडं मला सहज मिळेल लक्ष्मी. पण मला एक गोष्ट सांग, आपल्या बायकोला रिक्षातनं फिरवून घरी सोडण्याचा आनंद पुन्हा मिळेल का? आणि तो आनंद मला गमवायचा नाहीये. बरं तुम्ही ना जरा पुढे लक्ष द्या. खूप गप्पा मारताय माझ्याशी. हो ग, तिकडेच लक्ष आहे माझं. लक्ष्मी, एक सांगू का तुला, मला आता हे काम आवडायला लागलंय. अगं रिक्षा चालवताना आता मजा येते मला. आणि मी ठरवलंय की जोपर्यंत शक्य असेल ना तोपर्यंत मी हे काम करणार. तुमचं खूप कौतुक वाटतं बघा मला, खरंच. बरं आता गप्पा पुढे. हा, जरा रस्त्यावर लक्ष द्या. हो हो ग. अहो अहो सावकाश. अहो अरे अय्या, कशी चालवतात लोक गाडी. अहो बघून नाही का? कुठले गाडी तुझे? अहो तुम्ही कसं बोलताय हे बघा. बघून चालवता येत नाही का? एवढी मोठी गाडी येते रस्त्यातून, दिसली नाही का तुला? तर इथं इतक्या वेगाने आलात, पुढे न बघता मध्ये घुसतात आणि मला काय सांगताय? ए रिक्षावाल्या, मला शहाणपणा शिकवू नकोस. मी ह्या रस्त्यावरून रोज ये जा करतो आणि मी बरोबरच होतो. तूच चुकीचा होता. तुम्ही जरा एकदा नीट बोला. रहदारीचा जर रस्ता तुम्हाला माहिती ना, किती रहदारीचा रस्ता आहे हा, असं काय करता? इतक्या वेगानं कोणी चालवतं का हो ना. रस्त्यावरनं? आणि मी वाहतुकीचे नियम पाळूनच चालवत होतो, तुम्ही चुकीचं चालवत होता. अगदी बरोबर. अहो नशीब मी रिक्षा कंट्रोल केली म्हणून, नाही तर मोठा अपघात झाला असता. टळला माझ्यामुळे अपघात. अहो जाऊ द्या, चला आपण जाऊया. हे जास्त बोलू नकोस. हे बघ, माझ्या गाडीचा बॅक गार्ड फुटलेला आहे. तुला माहिती आहे ही गाडी किती महागडी आहे? आत्ताच्या आत्ता 25,000 रुपये माझ्या गाडीची भरपाई दे. दे म्हणजे दे. हो, हे 25,000 नाही आहेत माझ्याकडे. हे बघा, चूक माझी नाहीच आहे ना. मी कशाला देऊ पैसे? तू मला आत्ताच्या आत्ता नुकसान भरपाई दे, नाही तर मी तुझ्या रिक्षाची वाट लावेल.
अहो काय बोलताय तुम्ही? नाही देऊ शकत आम्ही एवढे पैसे. हे बघा, एकतर चुकी तुमची आहे. हो. 25,000 रुपये आम्ही नाही देऊ शकणार. अहो एवढं अहो तुम्ही काय करता? सोडा जरा. अहो दादा, आत्ताच्या आत्ता अरे 25,000 कोणीतरी- नुकसान भरपाई दे, नाही तर पोलीस स्टेशनला चल. अहो माझी चूकच नाही. मी का देऊ 25,000 रुपये? आधी तुम्ही कॉलर सोडा. सोडा आधी कॉलर. आणि हे बघा, मला पोलिसात जायचंय. माझ्या विरुद्ध तक्रार करायची आहे. चला मी येतो तुमच्या बरोबर. चला पोलीस काय स्टेशनला. बोलताय चला, तुम्ही? स्पीड. पोलिसात जायचं आपण नको. तुम्ही का घाबरतेस तू? म्हणजे माझी काही चूकच नाहीये. यांची दादागिरी का सहन करायची? आपण जाऊ ना पोलीस स्टेशन मध्ये. पोलीसच काय तो सोक्ष मोक्ष लावतील. काय घाबरू नकोस तू. चला साहेब, चला पोलीस स्टेशनला चला. मी येतो तुमच्या बरोबर. चला 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 या. अहो माझी मुलगी माझी वाट बघत असेल, मला जाऊ द्या. मी नाही सही करणार आहे. ये चल हा पेन घे, पेन घे मंगळात सही कर. मी नाही सही करणार. मी नाही सही कर चल. मी सही करणार नाही. नाही कसे दिसतात माझे शूज? आनंदी, तुम्ही असे शाळेचे शूज आणि दप्तर घेऊन कुठे चाललाय? पण भाऊ नाही, मला आधी सांग ना, माझे शूज कसे आहेत? तुला माहितीये, हे शूज मला आजीने गिफ्ट दिले आहेत आणि मी स्कूलमध्ये जायची प्रॅक्टिस करते. कारण आता मी मोठी झाली आहे ना. मी नेक्स्ट मंथ पासून एकटी रेडी होऊ शकते. एकटी शाळेत जाऊ शकते स्कूल बसने. मी आपली घरातून बाहेर पडणार, स्कूल बसच्या स्टॉपवर जाऊन उभी राहणार. मग माझी स्कूल बस येणार आणि मी बसून जाणार. आनंदींच्या हक्क सोडपत्रासाठी जर मी किडनॅप होऊ शकते, तर कशावरून ही लोक आनंदींना? काय झालं भावना, तू का रडतेस? मी अशी रेडी झाली ते तुला आवडलं नाही का? नाही आनंदी, असं काही नाहीये. तुम्ही म्हणालात ना की तुम्ही आता एकट्या शाळेत जाणार, एकट्या रेडी होणार. आता तुम्ही मोठ्या झालायत म्हणून मला तुमची काळजी वाटली, बाकी काही नाही. आनंदी, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवाय. तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. आणि जर का तुम्ही मला सोडून गेलात ना, तर हे बघा, मला न विचारता न सांगता तुम्ही कुठेही जायचं नाही. प्रॉमिस द्या. एवढंच ना भाऊ नाही, मी तुला सोडून कुठेही नाही जाणार. प्रॉमिस. किती काळजी करतेस तू भाऊ नाही माझी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय झालं सिद्धू? फोन नाही उचलत आहे. तू आहेस. मला असं वाटलं आई आहेत की काय. आई, आजी आता तरी नाही आल्या, पण काही वेळात येतीलच विचारायला सिद्धूबद्दल. मला ना ह्या मुलाची काळजीच वाटायला लागली आहे.
आत्ता कुठे त्याची गाडी रुळावर येत होती, आता परत हे असं वागायला लागलंय. आई, तुम्हाला असं नाही वाटत का सिद्धू दळवी कुटुंबाबद्दल जरा जास्तच इमोशनल होतं? आता बघा ना, भावनासाठी त्याने देवळात पत्रिका ठेवणं हुकवलं. त्या भावना आणि भावनाच्या लोकांसाठी दरवेळेस स्वतःचं नुकसान करून घेतो. काय सोनं लागले काय माहित त्या लोकांना. पटतंय मला तुझं बोलणं. सिद्धूशी बोलायला हवं मला. साहेब, या रिक्षावाल्याने सरळ सरळ माझ्या कारला धडक दिली आणि माझ्या कारचं गाठ तुटलं, मोठं डेंट पडलं आणि मी याच्याकडे नुकसान भरपाई मागतोय तर हा नाही म्हणतोय. साहेब, काय हो, त्यांचं नुकसान झालंय? साहेब, थोडंसं नुकसान झालंय. मग नुकसान भरपाई द्या आणि विषय संपवून टाका. का साहेब? अहो, माझी काहीच चूक नाही आहे. हो बघा साहेब, मी अगदी व्यवस्थित रिक्षा चालवत होतो. हे चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत होते. हे सरळ माझ्या रिक्षाच्या समोर आले. अहो, आणि किती वेगात होते हे. मी रिक्षा कंट्रोल केली साहेब, म्हणून मोठा अपघात झाला नाही. हो ना, याचं प्रूफ काय? पण तुम्ही खरं बोलताय हे कशावरून? हे तुम्ही सिद्ध कसं कराल? ज्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झालं तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत, मग कशावरून तुम्ही खरं सांगताय? बरोबर साहेब, त्याला हेच मी म्हणतोय, हा ऐकायलाच तयार नाही. हे बघा साहेब, माझी काहीही चूक नाही, त्यामुळे यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न सुटवत नाही साहेब. आणि मी खरं बोलतोय, त्यामुळे तुम्हाला माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवून घ्यायची असेल तर खुशाल नोंदवू शकता. बघा बघा साहेब, कशी मनमानी चालू आहे याची. तुम्ही FIR नोंदवाच साहेब. बरं, तुम्ही दोघं तुमचे लायसन्स जमा करा. देतो ना. ठीक आहे. ठीक आहे. हे परमनंट लायसन नाहीये, शिकाऊ लायसन आहे. तुम्ही नियमित रिक्षा चालवू शकत नाही याच्यावर. साहेब, पण परमनंट लायसन्स करता मी ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याची रिसिटही आहे त्याच्याबरोबर. बरं, रिक्षाचे कागदपत्र द्या. कागदपत्र आहेत साहेब, फक्त एकच गोष्ट आहे, रिक्षा माझ्या नावावर नाही आहे, भाड्याची. म्हणजे आता झाला गोड. रिक्षा तुमच्या मालकीची नाही, लायसन परमनंट नाही, त्यात तुम्ही रिक्षा ठोकलीये. सांगत होतो तुम्हाला पैसे देऊन मिटवा, आपण पटलं नाही. बोलवा आता रिक्षा मालकाला, त्यांची पण चौकशी करावी लागेल. काळजी नकोस. भावनाई, भावनाई, आता तू खेळ. भावनाई, सॉरी भावनाई, सॉरी. भावना मॅडमचा कॉल? सगळं ठीक असेल ना? हा मॅडम, बोला ना, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? नाही फ्रेंड, ठीक नाही आहे भावनाई. काय झालं गुंड्या? अगं तू असं का म्हणतेस? कारण भावनाई आल्यापासून रडतेच आहे. मला कळतच नाहीये तिला कोणी त्रास दिलाय. तू काळजी करू नकोस बाळा. तू भावनाईकडे फोन दे, मी बोलतो त्यांच्याशी. देते. भावनाई, ऊन आलाय. हॅलो. भावना मॅडम, मी समजू शकतो, पण तुम्ही जर असं सतत रडत बसलात तर आनंदीला काय वाटेल? तिला खरंच खूप काळजी आहे तुमची. मलाही खरंच त्यांची खूप काळजी वाटते. मी स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करते, पण रडूच येत आहे सारखं. अरे बाप रे, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला मॅडम. तुम्ही एक काम करा, आनंदीला तुम्ही पटकन टेबलावर किंवा कुठल्या उंचीवर बसवा लगेच. का? काय झालं?
नाही म्हणजे कसं आहे, आता तुम्ही जर सतत रडत बसला तर तुमच्या घरी पूर येईल ना, आणि त्यात आनंदी वाहून वगैरे गेली तर. ये हसली रे हसली, भावनाही हसली. थँक्यू फ्रेंड. सिद्धिराज तुम्ही पण ना. सिद्धिराज, मला एक गोष्ट खरं खरं सांगा. तुम्ही गेला होतात ना रवी आणि सुपर्णाकडे? हो, मीच गेलो होतो. सुपर्णा आणि रवीच आहेत ना यामागे? दुसरं कोण असणार मॅडम? झालंय कसं की आता आपल्याकडे काहीच पुरावा नाही आहे ना त्यांच्या विरुद्ध, म्हणूनच गप्प आहे मी. बरोबर आहे तुमचं, पण सिद्धिराज, पुढच्या महिन्यापासून आनंदी शाळेत जायला लागणार आहेत. त्या शाळेत एकट्या जाणार नाहीत याची काळजी मी घेईनच, पण शेवटी नात्याने सुपर्णा त्यांची आत्या लागतात. शाळेत जाऊन डिरेक्टली पिकअप केलं त्यांनी तर काय करणार, हाच विचार सतत माझ्या मनात येतोय. नाही 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 मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देतो की मी आनंदीवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. सिद्धिराज, मला असं वाटतंय की तुम्ही मला माझ्या घरच्यांना मदत केलेली तुमच्या घरच्यांना फारशी आवडत नाही, आणि कदाचित लग्न झाल्यावर पूर्वीलाही ते आवडणार नाही. तेव्हा मला वाटतंय की तुम्ही जास्त वेळ तुमच्या घरच्यांबरोबर आणि पूर्वी बरोबर राहा. बरं ठीक आहे, आनंदी बोलत आहेत, मी करते नंतर. हो. सत्य तुम्हाला माहीत नाही आहे म्हणून भावना मॅडम, नाहीतर मीच आनंदीचा बाबा होणार आहे, आणि तिची जबाबदारी घ्यायला मी आनंदाने तयार आहे. या या या. सिद्धिराज गाडे पाटील या. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. झाली की आता दळवींच्या घरची चाकरी करून. आत्ता आठवण आली का तुम्हाला या घरची? त्या तोंडावर आमचा अपमान करून खुशाल निघून आलास. तुला काय कळत नाही का? अरे सिद्धू, हे लग्न फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित नाहीये. त्यामुळे दोन पक्ष एकत्र येणार आहेत, त्यावरच आपल्या सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे. काय शिरतंय का डोक्यात? काय रे, पप्पा जे काही सांगतात ना ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. समजलं? तुम्ही माझं ऐकता का सगळं? मग मी तुमचं सगळं ऐकावं अशी अपेक्षा का करताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मला जे योग्य वाटतंय तसाच मी वागणार. सिद्धू थांब, मला अजून बोलायचंय. सिद्धू, ते पोरग ना यांच्याकडे परमनंट लायसन नसताना तुम्ही ह्यांना रिक्षा चालवायला दिली कशी? अहो, जबाबदारीची जाणीव नाहीये का तुम्हाला? दुसऱ्याची रिक्षा चालवताय तुम्ही, साधे नियम नाही पाळतायत. अहो पण साहेब, मी कुठलाच नियम मोडलेला नाही. उलट हेच गाडी वेगानं चालवत होते. अहो, आता काही कारण देऊ नका. यापुढे मी तुम्हाला रिक्षा चालवायला देऊ शकत नाही. द्या रिक्षाची चावी द्या. साहेब
मला असं नका ना करू, मला ही संधी द्या. मी खरंच सांगतोय, माझी काहीच चूक नव्हती हो. गप्प बसा. हो, तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तुम्हाला रिक्षा चालवायला दिली. तुमच्या मित्राची खात्री होती तुमच्यावर, पण जे व्हायचं होतं ते झालं. आता यापुढे माझी रिक्षा मी तुम्हाला देऊ शकत नाही. द्या तुमचं बिल्ला, युनिफॉर्म आणि रिक्षाची किल्ली, सगळं काही द्या. आपला धंदा चांगला चाललाय, रिक्षाच्या व्यवसायात मिळतायत ना पैसे, मग का काळजी करते? पुन्हा सगळं ओझं तुमच्या खांद्यावर. एक लक्षात ठेव, कुठलाही भार घ्यायला हे खांदे समर्थ आहेत. हे बघा, रिक्षा मालक म्हणून तुम्हाला दंड भरावाच लागेल आणि तुम्ही यांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पण साहेब साहेब हा तर अन्याय आहे ना. ते मी काहीच चूक केलेली नाहीये. मग उगाच माझ्याशी वाद घालत बसू नका, त्याचा काही उपयोग नाही. तरीही परमनंट लायसन नसताना रिक्षा चालवण्याचा दंड लावत नाहीये तुम्हाला, पण नुकसान भरपाई द्यावी लागेल. अहो, तुम्हाला ऐकू येतंय की नाही? आता तो युनिफॉर्म आणि बिल्ला द्या. फार वेळ नाहीये माझ्याकडे. ठीक आहे. आणि या वयात जे काम करावं असं मला अजिबात वाटत नाही लक्ष्मी. मी एकटा आपलं घर खंबीरपणे चालवू शकतो. अहो, रिक्षाची किल्ली पण द्या. किती वेळा सांगू तुम्हाला? हो, रिक्षावर माझं घर चालतं आणि माझ्यावर अजून खूप जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे मला या कामाची गरज आहे. मी हात जोडतो तुमच्या पुढे. मला एक संधी द्या ना. मी पुन्हा अशी चूक नाही होणार माझ्याकडनं. मला एक फक्त संधी द्या. आता मी तरी काय करू? बरं, एक काम करा, तुम्ही ते नुकसान भरपाई दिलीत ना, मग मला सांगा, आपण पुढे बघू. साहेब माझं ऐका ना. अहो, एवढे पैसे मी. किल्ली द्या.
शेवटी माझ्या आईलाच माझी काळजी. यांना कितीदा सांगितलं की आंबे आणा निदान वरदसाठी म्हणून तरी, पण एक नाही ना दोन नाही. शेवटी माझी आई ती आईच. काय गो वीणा, तुझ्या आईनी हापूस आंबे पाठवलेत ना रत्नागिरीचे? किती छान. ही बघू, मोठी पेटी आहे ग. मस्त. वंच पेटीच मोठी आहे, खाली सगळा भुसा आहे. डझनभरच पाठवलेत आईने, तेही वरदसाठी. असं काय वीणा, अगं आपल्या घरात किती माणसं आहेत, किमान प्रत्येकाला एक एक आंबा येईल एवढं तरी द्यायला पाहिजे होते ना. आणि तुला माहितीये ना, माझ्या सानवी आणि सातवीला किती आवडतो हापूस आंबा. आणि आमरस तर म्हणजे आणि यांना तर म्हणजे काय विचारूच नकोस तू. हो ना. काय म्हणते, 4 आंबे तरी देशील ना मला घरी? आईला परवडतील ना तेवढेच आंबे पाठवलेत तिने. पाठवलेत ते काय कमी आहेत? कमीच आहेत हे. अगं निदान खाल्ल्यासारखे तरी वाटायला हवेत ना. काय हे अर्धे कच्चेच आहेत. हो ना, 4-5 दिवस तरी लागतील पिकायला. झळलं मेलं लक्षण. म्या काय म्हणते इना वहिनी, ते आंबे. आरती, आलीस तू? होय बहिणी, दमलीस का ग? नाही नाही, दमणार कशाला, लई कामाची सवय हाय मला. आंबे आले. काय करताय तुम्ही दोघं? एखाद्याच्या बोलण्यावरनं त्याला चिडवू नये एवढं साधंही कळत नाही का तुम्हा दोघांना? काय वीणा, एवढीशी मस्करी तर केली तिने, त्यात काय एवढं? पण ज्याची गंमत करताय त्याला वाईट वाटू शकतं ना, मग ती न केलेलीच बरी. कोणाला वाईट वाटतं इथं? हा, कुणाला? आम्हाला नाही वाटत वाईट. बस कराव, काय चिडवताय तिला? काय वाईट केलंय तिने तुमचं? जाऊ दे विना वहिनी, मला काय नाही वाटत. हा, कळलं ना तुला? आम्हाला नाही वाईट वाटत, सांगितलं तिनं. इना वहिनी, ते म्हणतात बघा, रिकामं डोसकं म्हणजे सैतानाचं घर असते. खोटं नाही ना ते, खरंच आहे. नाही म्हणजे एखादीनं घरात पोराबाळांचा अभ्यास घेतला असता, घरची कामं बी मग केली असती. पण काय आता जाऊ दे, आपण काय बोलत नाही बाबा. नाही, बरोबरच बोलतेस तू आरती. एखाद्याच्या भाषेवरनं, बोलण्यावरनं त्याला चिडवणं, हिणवणं सोपं असतं अगं. पण एखाद्याचं मन ओळखायला जाण असावी लागते ना. ती वरवर विचार करणाऱ्यांना कुठे असणार म्हणा. आरती, नंतर बोलते बरं मी तुझ्याशी. पण आधी संतोष, तुझी बायको मला चिडवतीये त्याबद्दल तिला बोल ना काहीतरी. कसं आहे मंगल, आपण जेव्हा दुसऱ्यांची मस्करी करतो तेव्हा दुसरा आपला मस्करी करू शकतो, हे समजून घेतलं पाहिजे आपण. त्यात काय एवढं? हा, तुला मोरेन तुला. बरं झालं, असंच पाहिजे तुला. जा. मिस्टर गाडे पाटील, मी किती वेळ तुमची वाट बघत उभी होते. आज काय झालं तुम्हाला माहितीये? आनंदींच्या आत्या आणि काकांनी जबरदस्ती मला आनंदींच्या हक्कसोड पत्रावर सही करायला भाग पाडलं. मागे एकदा आनंदी हरवल्या होत्या तेव्हा तुम्हीच त्यांना शोधलं होतं, खाऊ घातलं होतं. आणि आज तुम्ही आमची ताटातूट होण्याचं निमित्त होता होता राहिलात. खरंच सॉरी मॅडम. पण का कोणास ठाऊक, म्हणजे आपण जेव्हा भेटण्याचा विचार करतो तेव्हा काही ना काहीतरी अडथळे येतातच. आणि अडथळा कायम तुमच्याच बाजूने येतो, आणि मी मात्र नेहमी तुमची वाट बघत उभी असते. खरंच मॅडम, इतक्या आतुरतेने वाट बघताय तुम्ही माझी? काय झालं मिस्टर गाडे पाटील, बोला ना काहीतरी. असं का करता नेहमी तुम्ही? तुम्ही मला तुमची जवळची मैत्रीण मानता ना? अहो नाही हो, असं काही नाहीये. आता मी फक्त तुम्हाला भेटायला नाही येऊ शकलो म्हणून तुम्ही माझ्या मैत्रीवर शंका नका घेऊ. मी एका प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो,
म्हणून नाही जमलं. म्हणजे कुठला प्रॉब्लेम? नक्कीच तुमच्या मित्राचं काहीतरी झालं असेल, हो ना? हो. अच्छा, म्हणजे तुमच्यासाठी तुमचा तो मित्र माझ्यापेक्षा जास्त जवळचा आहे का? हो, असं काही नाही आहे. तुमच्यापेक्षा कोणीच महत्वाचं नाही आहे मला. पण तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे एखादा कोणी प्रॉब्लेममध्ये असेल आणि त्याची मदत नाही केली तर माझं मन खात राहतं मला. म्हणून झालं तसं. ते मला माहितीच आहे, कारण तुमची ही सवय ना अगदी सिद्धिराज सारखी. तुम्हाला सांगते, आज सिद्धिराज वेळेवर पोहोचले आणि मला वाचवलं ना, म्हणून ठीक आहे, नाही तर सगळी गडबड झाली असती. पण मॅडम, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्हाला सिद्धिराजने कसा वाचवला? अहो, सिद्धिराज अचानक पोहोचले तिकडे. खरं तर ते मंदिरात आले होते, पण मला असं वाटतंय देवानी खरंच माझ्यासाठीच त्यांना तिकडे पाठवलं होतं. तुम्हाला माहितीये, सिद्धिराजनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला वाचवलं. ते तिकडे एकटेच होते आणि समोर 3 गुंड.